यावं लागतंय. आपण आलेलो आहोत सांदनदरीमध्ये. महाराष्ट्रातील नाही, भारतातील नाही, तर आशिया खंडातील एक मोठं आश्चर्य म्हणायला हरकत नाही अशी ही सांदनदरी. साधारण 3.5 किलोमीटर लांब असलेली ही दरी अहमदनगर जिल्ह्यात भंडारदराच्या जवळ साम्रद या गावामध्ये ही आहे. आणि अतिशय छान निसर्गरम्य वातावरण दिवसभर आपण अनुभवतोय. पूर्णपणे धुक्यात होतो. आत्ता पाऊस कमी झालेला आहे आणि धुकंही बरंचसं कमी झालेलं आहे. नाहीतर गेला जवळपास अर्धा ते पाऊण तास पूर्णपणे संपूर्ण मोठ्या पावसामध्ये संपूर्ण धुक्यामध्ये अगदी 5 फुटाच्या अंतरावरचं देखील दिसत नव्हतं. अतिशय निसर्गरम्य वातावरणात आपण आता दिवस घालवत आहोत. या सीझनमधला हा पहिला ट्रेक आणि अतिशय छान दिवस गेलेला आहे. चला तर मग उतरत आहोत आपण सांदनदरीमध्ये. आणि हीच ती दरी. आणि या बाजूला इकडून ज्यावेळी पाऊस नसतोय त्यावेळी आपल्याला हा चालण्याचा प्रवास, दरीमधून चालण्याचा प्रवास करता येतो. साधारण उंची याची 400 ते 500 फूट उंची आणि रुंदी अतिशय कमी, साधारण एक 25-30 फूट रुंदी असलेली ही दरी. आणि खरोखरच आणखीन एकदा हा ट्रेक फेब्रुवारीमध्ये करण्याचा विचार आहे. अतिशय निसर्गरम्य वातावरण चारी बाजूला बघू शकता तुम्ही. आणि या दरीमध्ये बरेचसे धबधबे देखील उंचीवरून पडलेले आपण मगाशी बघितलेले आहेत. इथून प्रवास आपला सुरू होतो, परंतु पावसाळा प्रचंड आहे, खूप पाणी आहे दरीमध्ये, त्याच्यामुळे दरीमध्ये चालत जाता येत नाही. आणि इथून आपण खाली उतरलेलो आहोत. गेलो आहोत आपण परतीच्या प्रवासाला. ठंडी हवा है, ठंडी छाँव है, दूर वो जाने किसका गाँव है. बादल ये कैसा छाया, दिल ये कहानी है. सांदनदरीचा ट्रेक पूर्ण केलेला आहे.